एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल अक्षस कॉर्नरवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी डांगर घाऱ्या बनवत आहे। तर मी तुम्हाला सर्वांना सांगते त्याची प्रोसेस काय। सो सगळ्यात सोपी प्रोसेस आहे, फक्त 10 मिनिटात होऊ शकता। तर कुकरमध्ये आधी डांगर बारीक चिरलेलं घ्यायचं आणि त्यात साल्ट काढून घ्यायचे। साल्ट जर नसून काढले तर नंतर मॅश करतानाही काढता येतात। त्यामध्ये गूळ मिक्स करायचा, गूळ निम्मा घ्यायचा त्याला, किंवा तुम्हाला जसं गोड आवडतं असेल तसं घ्यायचा। त्यानंतर मग 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि लो फ्लेमवर होऊन द्यायच्या। त्याच्यामध्ये पाणी अजिबात मिक्स करायचं नाही, कारण ऑलरेडी गूळ आणि ते लाल भोपळा ते पाणी सोडतंच, त्यामुळे ते खूप पाणी होतं, त्यामुळे पाणी मिक्स नाही करायचं, डायरेक्टली 4 सो शिट्ट्या झाल्यानंतरून आपण ते थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि साईडला आपण डो लावायचा। तर मग गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ आपण निम्मं घेऊ शकतो आणि निम्मं म्हणजे आपल्याला जितकं करायचं तितकं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं तांदळाचं पीठ, आणि तांदळाचं पीठ आपण थोडंच मिक्स करायचं, खूप जास्त नाही करायचं, कारण ते खूप ऑइल शोषून घेतं परत। सो डांगर घाऱ्या ह्या खूप अशा कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकतो। तांदळाचं पीठ मग त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ हे टाकायचं, आणि आपण जे मॅश केलेलं असतं ना तेही टाकायचं। मीठ मिरची आपण जसं हवी चव तशी चवीनुसार करू शकतो, ज्याला जसं आवडेल तसं। त्यानंतर हे सगळं डो एकदम मिक्स करायचं आणि एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं छान असं हाताने। आणि त्यानंतर मग छान असं ते कणिक मळून झाल्यानंतरून ते थोड्या वेळ 5 मिनिट असं तेल लावून मऊ करून घ्यायचं आणि ते थोडं ठेवायचं थोड्या वेळ। कणिक खूप सुंदर झालेलं आहे, त्यामुळे ते पुऱ्या लाटण्यातही काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि यामध्ये खूप पाणीचा यूज पण नाही केला, म्हणजे केलेलाच नाही आहे, ते फक्त तेवढंच यूज करून केलेलं आहे मॅश। आणि त्यानंतर मग छोटे छोटे गोल आपण पुरी लाटण्यासाठी करू शकतो। आणि त्यानंतरून असे छान छान गोल केलेले उंड्यांच्या गोल हळूच असं खूप असं जोरातही नाही करायचं, कारण ते खूप चिटकतं, आणि जर चिटकत असेल ना तर पिठाचा यूज करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नसतो। आणि पिठाचा यूज करून आपण अल्लद हाताने पुऱ्या लाटायच्या, एकदम जोर नाही द्यायचा। सो अशा प्रकारे आपल्या पुऱ्या थोड्याशा झाव होत आल्या की मग तेल तापायला ठेवायचं दुसरीकडे, आणि त्या मंद आचेवर तळून घ्यायच्या। तेल तापल्यानंतर हळूहळू एक पुरी सोडायची आणि मंद आचेवर करायचं, खूप असं फ्लेम जास्त करायचं नाही, नाहीतर पुरी करपून जाते आणि तिची चव चांगली लागत नाही। त्यासाठी मंद आचेवर करायचं आणि खूप अशा डार्क कलरचं नाही करायचं, थोड्याशा मिडियमच करायच्या, त्याच खूप छान लागतात। आणि तुम्हीही करा, मी तर फर्स्ट टाईमच केले, मला खूप आवडल्या त्या आणि मला जमल्याही, त्यामुळे तुम्ही पण करू शकता। इतकं असं अवघड काही नाही, खूप इझी आहे, फक्त 10 मिनिटात होऊ शकतं। आणि तसंही आजकाल इझिली लाल भोपळा बाजारात भेटून जातो, त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा होता तुम्ही मला नक्की सांगा। मी फर्स्ट टाईम केलं पण छान झालं। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल, छान वाटली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। अशीच इझी आणि सोपी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया। टेक केअर, बाय।